नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टेन्सचा पार्ट 4, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, चालू वर्तमान काळ. तर काळाचे टोटल 12 प्रकार पडतात. त्यापैकी आपण आज चौथा प्रकार पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओ आधी आपण टेन्सचे 3 प्रकार पाहिलेले आहेत. जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते व्हिडिओ नक्की पहा. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ. कंटिन्युअस टेन्स आणि प्रोग्रेसिव्ह टेन्स ही दोन्हीही टेन्स एकच आहेत. जेव्हा एखादी क्रिया वर्तमानात सतत परंतु अल्पकाळ चालू असते तेव्हा अशी होणारी क्रिया व्यक्त करण्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्यू टेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळाचा उपयोग करतो. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याचे स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस एम किंवा इज किंवा आर प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. तर प्रेझेंट कंटिन्यू टेन्स मध्ये आपण सुरुवातीला सब्जेक्ट म्हणजे कर्ता आणि त्यानंतर एम इज आर या तिन्हीपैकी एका हेल्पिंग वर्बचा वापर करतो. त्यानंतर आपण वर्ब घेतो आणि त्या वर्बला आयएनजी लावतो आणि त्यानंतर ऑब्जेक्ट घेतो आणि जो काही सेंटेन्सचा रिमेनिंग पार्ट आहे तो आपण आहे तसा घेतो. तर इंग्रजी वाक्यात सब्जेक्ट नंतर दुसऱ्या स्थानी जेव्हा एम किंवा इज किंवा आर यापैकी एखादे ऑक्झिलरी वर्ब वापरलेले असते आणि त्यांच्या सोबत एखादे प्रेझेंट पार्टिसिपल वापरलेले असते तेव्हा त्या वाक्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चे वाक्य म्हणतात. तर जेव्हा आपल्याला एखाद्या इंग्रजी वाक्यामध्ये वर्बला आयएनजी दिसते, जेव्हा वर्बला आपण आयएनजी जोडतो तेव्हा ते कंटिन्युअस टेन्सचा प्रकार असतो. मग तो पास्ट असो, प्रेझेंट असो किंवा फ्युचर असो, या तिन्ही काळामध्ये जेव्हा आपण वर्बला आयएनजी लावतो तर तो कोणता प्रकार झाला तर कंटिन्युअस टेन्स झाला. आता प्रेझेंट टेन्स आहे की नाही हे ओळखण्यासाठी जेव्हा सब्जेक्ट नंतर एम इज आणि आर यापैकी एखादा ऑक्झिलरी वर्ब असेल तर तो कोणता झाला प्रेझेंट टेन्स. म्हणजेच जेव्हा एम इज आर यापैकी एखादा ऑक्झिलरी वर्ब आणि वर्ब सोबत आयएनजी असेल तर तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स झाला. फॉर एक्झाम्पल आय एम सिंगिंग. आय एम सिंगिंग मध्ये आय हा सब्जेक्ट आहे, त्यानंतर एम हा ऑक्झिलरी वर्ब आहे आणि यामध्ये सब्जेक्ट आहे सिंग आणि सिंगला आपण आयएनजी जोडलेला आहे. त्यामुळे हे सेंटेन्स प्रेझेंट कंटिन्यू टेन्सचे आहे. नेक्स्ट सेंटेन्स इज ही इज रनिंग. यामध्ये सब्जेक्ट आहे ही, त्यानंतर ऑक्झिलरी वर्ब आहे इज आणि वर्बला आपण आयएनजी लावलेले आहे. त्यामुळे हे सेंटेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे आहे. तर अशा प्रकारे जे काही सेंटेन्स असतात इंग्रजीमध्ये ज्यामध्ये वर्ब नंतर सब्जेक्ट नंतर जेव्हा एम इज आर यापैकी एखादा ऑक्झिलरी वर्ब येत असेल आणि वर्बला जेव्हा आयएनजी असेल तेव्हा ते सेंटेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं असेल. आता कंटिन्युअस टेन्स मध्ये जेव्हा वर्बला आयएनजी असेल तेव्हा ते सेंटेन्स कंटिन्युअस टेन्सचं असतं. प्रेझेंट ओळखण्यासाठी आपण एम इज आर आहे की नाही हे चेक करतो. आता मराठीमध्ये जेव्हा त आहे वर संपणारी जी काही क्रियापदे आहेत ती क्रियापदे ज्या वाक्यात येतात
ती वाक्य चालू वर्तमान काळाची म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची असतात. म्हणजेच जेव्हा तुमचं क्रियापद पाहत आहे, वाचत आहे, नाचत आहे, लिहित आहे, जेव्हा क्रियापदाच्या शेवटी त आणि आहे म्हणजे करत आहे, जेव्हा क्रिया चालू आहे. मी लिहित आहे म्हणजे लिहिण्याची क्रिया चालू आहे. मी अभ्यास करत आहे म्हणजे सध्या मी ती क्रिया करत आहे. असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असेल तेव्हा ते वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं असतं. याचं स्ट्रक्चर आहे करता अधिक am किंवा is किंवा are अधिक क्रियापद प्लस ing. एक्झाम्पल आहे तो लिहित आहे. यामध्ये करता आहे तो, लिहित आहे. यामध्ये क्रियापद आहे लिहिणे. यामध्ये पहा लिहित त आले आणि पुढे आहे म्हणजेच ही इज रायटिंग. सब्जेक्ट आहे हीज. ही नंतर आपण इज या ऑक्झिलरी वर्बचा वापर केलाय आणि लिहिणे म्हणजे राईट आणि आहे. जेव्हा आहे म्हणायचं असेल तेव्हा आपण ing वर्बला ing लावतो. त्यामुळे सेंटेन्स काय होईल? ही इज रायटिंग. तो वाचत आहे. ही इज रीडिंग. यामध्ये सब्जेक्ट आहे तो. वाचत, वाचणे हे काय झालं? वर्ब. वाचत आहे म्हणजेच इज रीडिंग. ती गाडी चालवत आहे. यामध्ये सब्जेक्ट आहे ती, शी. गाडी चालवत आहे. गाडी ऑब्जेक्ट झालं आणि चालवणे, गाडी चालवणे हे क्रियापद झालं. त्यामुळे आपण वर्बला ing लावलेला आहे. शी इज ड्रायव्हिंग अ कार. प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स किंवा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर कंटिन्युअस टेन्सलाच प्रोग्रेसिव्ह टेन्स असेही म्हणतात. म्हणजेच चालू वर्तमान काळ. प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स और प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ. याचं स्ट्रक्चर पाहिले आपण. सब्जेक्ट प्लस am or is or are प्लस verb प्लस ing प्लस ऑब्जेक्ट. तर आपल्याला प्रश्न पडतो की केव्हा am वापरायचं, केव्हा is वापरायचं आणि केव्हा are वापरायचं. तर जेव्हा आपला सब्जेक्ट I असेल, I म्हणजे मी. जेव्हा आपला सब्जेक्ट I असेल तेव्हा आपण ऑक्झिलरी वर्ब म्हणून am चा वापर करतो. I सोबत आपण am चा वापर करतो. जेव्हा आपला सब्जेक्ट हा सिंग्युलर असेल, एकवचनी असेल, तेव्हा आपण is चा वापर करतो. आणि जेव्हा आपला सब्जेक्ट हा प्लुरल असेल म्हणजे अनेकवचनी असेल, तेव्हा आपण are या ऑक्झिलरी वर्बचा वापर करतो. तर आपण am कधी वापरतो? जेव्हा आपला सब्जेक्ट I असेल. is केव्हा वापरतो? जेव्हा आपला सब्जेक्ट सिंग्युलर असेल. आणि are केव्हा वापरतो? जेव्हा आपला सब्जेक्ट हा प्लुरल असेल. एक्झाम्पल पाहूया आपण. तो आंबा खात आहे. या ठिकाणी सब्जेक्ट काय आहे? तो. आता तो काय झाला? सिंग्युलर सब्जेक्ट झाला. तो म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट. त्यामुळे आपण ही सोबत इज लावले. ही इज. आंबा खात आहे. यामध्ये वर्ब काय आहे? खाणे. खाणे म्हणजे इट. खात आहे. खात आहे म्हटल्यावर आपण इथे इज लिहितो आणि वर्बला ing जोडतो. त्यामुळे आपलं सेंटेन्स काय होणार? ही इज इटिंग अ मँगो. सेकंड सेंटेन्स आहे मी निबंध लिहित आहे. आता या ठिकाणी सब्जेक्ट आहे मी म्हणजेच I. I सोबत आपण कोणतं ऑक्झिलरी वर्ब वापरतो? तर I सोबत आपण am वापरतो. I am. निबंध लिहित आहे. लिहित असणे, लिहिणे, लिहिण्यासाठी आपण राईट वापरतो. वर्ब काय आपला? लिहिणे म्हणजे राईट. आता आहे, लिहित आहे म्हणजे काय? आपण वर्बला ing लावतो. I नंतर am आणि नंतर राईटला ing. निबंध म्हणजे एसे.
I am writing an essay. Next sentence, राज वर्तमानपत्र वाचत आहे. आता राज काय झाला इथे? सब्जेक्ट झाला. राज हा एकटाच आहे. त्यामुळे हा जो सब्जेक्ट आहे तो सिंगुलर झाला. त्यामुळे राज नंतर आपण इज या ऑक्झिलरी व्हर्बचा वापर करतो. राज इज वर्तमानपत्र वाचत आहे. यामध्ये व्हर्ब काय आहे? वाचणे, रीड. वाचत आहे. वाचत आहे म्हटल्यावर आपण रीडला ING लावतो. रीडिंग. राज इज रीडिंग द न्यूजपेपर. ते पुण्यात राहत आहेत. ते म्हणजे दे. आता दे म्हणजेच ते, हे काय झालं? प्लुरल झालं, अनेकवचनी झालं, अनेकवचनी करता झालं. त्यामुळे आपण इथे आर चा वापर करतो. दे आर पुण्यात राहत आहेत. या ठिकाणी व्हर्ब काय? राहणे. राहणे म्हणजे लिव. राहत आहेत म्हणजे काय? आपण लिवला ING लावतो. लिव्हिंग. दे आर लिव्हिंग इन पुणे. नेक्स्ट सेंटेन्स, पक्षी आकाशात उडत आहेत. आता हे सेंटेन्स आहे पहा. पक्षी आकाशात उडत आहे. या ठिकाणी सब्जेक्ट काय आहे? पक्षी. आता पक्षी इथे सिंगुलर आहे की प्लुरल आहे हे आपल्याला माहित नाही. आहेत. जेव्हा पक्षी आकाशात उडत आहे असं सेंटेन्स असेल, आहे म्हणजे एकच पक्षी उडत आहे, पण उडत आहेत म्हटल्यावर हे काय झालं? अनेकवचनी करता झाला. पक्षी म्हणजे खूप सारे. आहेत म्हटल्यावर खूप सारे पक्षी आहेत. आणि जेव्हा फक्त आहे असेल तेव्हा पक्षी हे काय झालं असतं? एकवचनी म्हणजे सिंगुलर झालं असतं. इथे काय आहे सेंटेन्स? पक्षी आकाशात उडत आहेत म्हणजे बर्ड्स हे काय झालं? प्लुरल झालं. त्यामुळे आपण बर्ड्स नंतर आर चा वापर करतो. बर्ड्स आर. इथे व्हर्ब काय? उडणे म्हणजे फ्लाय. उडत आहेत म्हणजे फ्लाइंग. बर्ड्स आर फ्लाइंग इन द स्काय. तर अशा प्रकारे आपण आय सोबत एम जे काही सिंगुलर सब्जेक्ट आहे त्यासोबत आपण इज चा वापर करतो आणि जे काही प्लुरल सब्जेक्ट असतील त्यासोबत आपण आर चा वापर करतो. पण जेव्हा यू म्हणजे तू किंवा तुम्ही, जेव्हा तू म्हटलं जाईल तेव्हा हे काय झालं? सिंगुलर झालं. आणि जेव्हा तुम्ही म्हणून वापर केलेला जातो तेव्हा यूचा काय झालं? यू प्लुरल झालं. तर यू सोबत आपण नेहमी आर चा वापर करतो. यू आर. सिंगुलर जरी असेल म्हणजे तू जरी असेल किंवा तुम्ही जरी असेल तेव्हा आपण यू सोबत आर वापरतो. आय एम, ही, शी, इट सोबत इज वापरतो आणि दे, वी, यू सोबत आपण आर वापरतो. जे काही सिंगुलर नाउन असतील त्यासोबत आपण इज वापरतो आणि जे काही प्लुरल नाउन असतील त्यासोबत आपण आर वापरतो. ती खेळत आहे. शी इज प्लेइंग. खेळाडू शिकत आहेत. द प्लेयर्स आर लर्निंग. काहीतरी जळत आहे. समथिंग इज बर्निंग. तो ओरडत आहे. ही इज शाउटिंग. तो पाहत आहे. ही इज सीइंग. पाऊस पडत आहे. इट इज रेनिंग. बर्फ पडत आहे. इट इज स्नोविंग. ती नाचत आहे. शी इज डान्सिंग. तो झोपत आहे. ही इज स्लीपिंग. तो बोलत आहे. ही इज स्पीकिंग. तो गात आहे. ही इज सिंगिंग. मी विचार करत आहे. आय एम थिंकिंग. मी काम करत आहे. आय एम वर्किंग. मी अभ्यास करत आहे. आय एम स्टडीing. ते प्रयत्न करत आहे. दे आर ट्राईंग. ते वाट पाहत आहेत. दे आर वेटिंग. ती आनंदी दिसत आहे. शी इज लुकिंग हॅपी. ते टीव्ही पाहत आहेत. दे आर वॉचिंग टीव्ही. ती स्वयंपाक करत आहे. शी इज कुकिंग. ती जेवण करीत आहे.
शी इज इटिंग. ती पियानो वाजवत आहे. शी इज प्लेइंग द पियानो. तो चालत आहे. ही इज वॉकिंग. तो धावत आहे. ही इज रनिंग. तो हसत आहे. ही इज लाफिंग. तो रडत आहे. ही इज वीपिंग. आतापर्यंत आपण सर्व पॉझिटिव्ह सेंटेन्स पाहिलेले आहेत. आता आपल्याला जेव्हा पॉझिटिव्ह सेंटेन्सचं निगेटिव्ह सेंटेन्स किंवा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स करायचं असेल तर आपण काय करतो? म्हणजेच विधानार्थी वाक्यापासून जेव्हा आपण नकारार्थी वाक्य बनवतो किंवा प्रश्नार्थी वाक्य बनवतो तेव्हा आपण काय चेंजेस करतो? तर सपोज आपलं सेंटेन्स आहे, मी क्रिकेट खेळत आहे. मी क्रिकेट खेळत आहे. आय एम प्लेइंग क्रिकेट. आता या सेंटेन्सचं आपल्याला निगेटिव्ह करायचं असेल तर काय होईल? मी क्रिकेट खेळत नाही. आहे ऐवजी आपण नाही वापरले. आता जेव्हा आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स इंग्लिशमध्ये निगेटिव्ह सेंटेन्स करायचं असेल तेव्हा आपण जे काही आपलं ऑक्झिलरी वर्ब आहे जसं की एम, इज, आर, तर यानंतर आपण नॉटचा वापर करतो. या ठिकाणी ऑक्झिलरी वर्ब काय आहे? एम. आय नंतर एमचा वापर केलेला आहे. तर एम नंतर आपण नॉटचा वापर करतो. तर सेंटेन्स काय होईल? आय एम नॉट प्लेइंग क्रिकेट. जर इथे इज असतं, सब्जेक्ट आपला वेगळा असता, ही, शी, इट किंवा एखादं नेम असतं, राम, श्याम, कविता, सविता, तर आपण इजचा वापर केला असता आणि त्यानंतर इज नॉट वापरलं असतं. सपोज असं असतं, सविता क्रिकेट खेळत नाही. काय आलं असतं? सविता इज नॉट प्लेइंग क्रिकेट. आता आपण याचं प्रश्नार्थी वाक्य कसं करतो? मी क्रिकेट खेळत आहे. मी क्रिकेट खेळत आहे का? मी क्रिकेट खेळत आहे का? आता यामध्ये आपला ऑक्झिलरी वर्ब काय आहे? एम. तर आपण प्रश्नार्थी वाक्यामध्ये वाक्याची सुरुवात ही त्या ऑक्झिलरी व्हर्बने करतो, त्यानंतर सब्जेक्ट घेतो आणि त्यानंतर आपण व्हर्ब घेतो आणि त्यानंतर आपण रिमेनिंग जे काही पार्ट आहे सेंटेन्सचा ते घेतो. तर जेव्हा आपलं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असेल तेव्हा आपण सेंटेन्सची सुरुवात ही एम, इज, आर ने करतो. म्हणजेच एम इथे काय येईल? एम, त्यानंतर सब्जेक्ट काय आहे? आय आणि त्यानंतर वर्ब आहे प्लेइंग. एम आय प्लेइंग क्रिकेट. हे झालं आपलं सेंटेन्स. आता इथे सविता क्रिकेट खेळत आहे का? सविता क्रिकेट खेळत आहे का? या ठिकाणी काय आलं असतं? ऑक्झिलरी वर्ब इज. इज सविता प्लेइंग क्रिकेट असं आलं असतं. नेक्स्ट सेंटेन्स, ते उड्या मारत आहे. ते म्हणजे दे आणि दे काय झालं? प्लुरल सब्जेक्ट झाला. त्यामुळे आपण आरचा वापर करतो. दे आर जम्पिंग. याचं निगेटिव्ह सेंटेन्स काय होईल? ते उड्या मारत नाही. दे आर नॉट जम्पिंग. आर नंतर आपण नॉट वापरतो. दे आर नॉट जम्पिंग. प्रश्नार्थी वाक्य कसं होईल? ते उड्या मारत आहेत का? आर दे जम्पिंग. यामध्ये ऑक्झिलरी वर्ब काय आहे? आर आहे. त्यामुळे आपण वाक्याची सुरुवात आरने करतो. आर दे जम्पिंग. त्यानंतर तो वाचत आहे. ही इज रीडिंग. नेगेटिव्ह सेंटेन्स काय होईल? तो वाचत नाही. ही इज नॉट रीडिंग. ही इज नंतर नॉट येईल. ही इज नॉट रीडिंग. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स काय होईल? तो वाचत आहे का? तो वाचत आहे का? इज ही रीडिंग. तर अशा प्रकारे आपण पॉझिटिव्ह सेंटेन्सचा निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये कन्व्हर्जन करतो आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये कन्व्हर्जन करतो. जेव्हा आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचा असेल तेव्हा आपण एम, इज, आर नंतर नॉट वापरतो आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण एम, इज, आर ने
वाक्याची सुरुवात करतो आणि त्यानंतर सब्जेक्ट घेतो आणि त्यानंतर आपण वर्ब घेतो. तर अशा प्रकारे आपण पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स तयार करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळ पाहिलेला आहे. यामध्ये आपण am, is, are या ऑक्झिलरी व्हर्बचा वापर करतो आणि त्यानंतर व्हर्बला ing लावतो. तसेच आपण जेव्हा वाक्याचं निगेटिव्ह करत असू तेव्हा ऑक्झिलरी व्हर्ब नंतर नॉटचा वापर करतो आणि जेव्हा प्रश्नार्थी वाक्य बनवत असू तेव्हा आपण वाक्याची सुरुवात ही ऑक्झिलरी व्हर्ब म्हणजेच am, is, are ने करतो. तर आजचा व्हिडिओ हा टेन्सचा पार्ट 4 होता. तर या व्हिडिओ आधी आपण टेन्स पार्ट 1, 2 आणि 3 पाहिलेले आहेत. यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स पाहिलेले आहेत. टेन्सचे टोटल 12 प्रकार आहेत. त्यापैकी आपण 4 प्रकार पाहिलेले आहेत. तर पार्ट 4 पाहण्याआधी जे काही 3 पार्ट आहेत ते पहा आणि त्यानंतर पार्ट 4 पहा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. थँक यू.